एकदा एक माझा एवढा मुलगा मला आंटी म्हणाला. आंटी मी त्याची लागत पण नाही. म्हणजे माझा एवढा मुलगा मला आंटी कसं म्हणू शकतो, ज्याची मी आंटी लागते म्हणजे आमच्या अधिराजची. तो मला म्हणू शकतो आंटी, मावशी. पण त्या मुलाने मला जस्ट मागून बघितलं ना आंटी म्हणून दिलं. अरे यार, आजकाल ना 40-50 वर्षाच्या आंटी लोकांना पण आंटी म्हटलेलं नाही आवडत. असो, जर तुमची मी आंटी लागत असेल तर तुम्ही बिंदास मला आंटी म्हणू शकता, तसं काही नाही आहे. पण काही लोकांना राग येतो बरं का. तर आज आहे आमच्या अधिराजचं बोरनान. तर मी चालली आहे आमच्या अधिराजच्या बोरनांसाठी. सो मी मस्तपैकी रेडी झाली आणि त्याच्या मम्मीने आणि आजीने केलेलं सुंदर असं डेकोरेशन तुम्ही बघू शकता. मस्त अशी बिस्किटांची गाडी आणि खूप सारे छान छान पदार्थ असे ठेवले होते जे लहान मुलांना अट्रॅक्ट करता. इथे त्याचं सुंदर असं नाव होतं आणि खूप सुंदर असं डेकोरेशनही केलं होतं. तो कधीच रडत नाही, पण तो आज सगळ्यांना बघून रडत होता. मग त्याला मस्का लावण्यासाठी या दीदीला आम्ही बोलवलं. मग काय गदगद हसायला लागला. त्याच्यानंतर त्याच्या मम्मी आणि पप्पांनी पण त्याला मस्का लावला आणि त्याला हसवलं, त्याला कपडे वगैरे घालण्यापुरता. आणि आजकालच्या आईवडिलांना हॅट्स ऑफ. म्हणजे जेवढी आई बाळासाठी बाळाला म्हणजे टेक केअर करते ना, तेवढेच वडीलही करतात आजकालचे. तर यांचं दोघांचं पण बोरनान बाकी होतं. तर मग सासू आणि मम्मीने दोघांनी त्यांचं पण बोरनान करून घेतलं बाळासोबतच. कारण आपल्या वेळेस नव्हतं यार असं काही की बोरनान वगैरे. खूप साऱ्या गोष्टी आता सोशल मीडियामुळे झाल्या आहेत. पण चांगली गोष्ट आहे ज्याच्यामुळे फॅमिलीज एकत्र येतात, आनंद पसरतो. चला मग बाय बाय. उद्या माझ्या हळदी कुंकूला भेटूया.